स्ट्रॉंग रूम बाहेर विरोधकांनी पहारेकरी उभे करावे असा सल्ला देवेंद्र फडणवीसांकडून दिला जातोय। एका टप्प्याचं मतदान राज्यामध्ये झालेलं आहे, दुसरा टप्पा अजूनही शिल्लक आहे, पण यामुळे अनेक नवनवीन प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले आहेत। निवडणुकीची फक्त प्रक्रिया पुढे गेलेली आहे असं नाही, तर निवडणुकीमधल्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबद्दलची अनिश्चितता अजूनही कायम आहे। त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तारीख पुढे गेली आहे मतदानाची, त्यामुळे उमेदवारांचा खर्च सुद्धा वाढणार आहे। 21 डिसेंबरला आता सगळ्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि 20 तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान होईल। पण जिथे जिथे निवडणुका पुढे गेल्या तिथल्या उमेदवारांच्या खर्चाचं गणित सुद्धा बिघडतंय, त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल। उमेदवारांच्या या खर्चासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं कोणतेही स्पष्ट निर्देशही दिले नाहीयेत, त्यामुळे राजकीय पक्ष असोत किंवा उमेदवार सगळ्यांचाच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर या संदर्भातले काही महत्त्वाचे 4 मुद्दे आपण समजून घेऊयात। 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात, त्यामुळे तिथल्या उमेदवारांच्या खर्चाबाबत संभ्रम कायम आहे। राज्य निवडणूक आयोगानं या खर्चाविषयी कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत। राज्य निवडणूक आयोग कायदेशीर सल्ला घेऊन उमेदवारांच्या खर्चांसंदर्भात निर्देश देईल असं बोललं जातंय। उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढवा किंवा नवीन खर्च मोजा, हे 2 पर्याय राज्य निवडणूक आयोगासमोर ठेवले गेलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।